निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्यात। मुंबई हायकोर्टाने सर्व 28 याचिका फेटाळल्या। मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्याची माहिती समोर येते। मतदार यादीविरोधात दाखल करण्यात आलेल्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या। मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास मिळालेला कमी अवधी, ऑनलाईन अर्ज यावरून यादीत नाव नसणं आणि मतदार यादीतले नाव ट्रान्सफर करण्याची मागणी करणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या। मतदार यादीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली, तर आरक्षण आणि सीमांकन संदर्भातल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार। मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण 42 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या। आणि या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, मतदार यादी विरोधातल्या दाखल केलेल्या सगळ्या याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? अगदी बरोबर आहे। येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या अनुषंगाने मतदार यादी, सीमांकन, त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भात एकूण 42 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या आणि आज त्याची सुनावणी पार पडलेली आहे। या मतदार यादीच्या वर जे ड्राफ्ट आहे त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज केलेले आहेत, परंतु यादीतच नाव आलं नाही। अशा या इच्छेवर सुनावणी पार पडली, परंतु त्या ज्या याचिका होत्या त्यातल्या 4 याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि आता काही ज्या याचिका आहेत त्या सीमांकन आणि मतदार यादी किंवा याच्या संदर्भातल्या, त्यावर उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा गुरुवारी जी आहे ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। परंतु ज्या मतदार याद्यांच्या संदर्भात, नाव नोंदणीच्या संदर्भात जी याचिका होती ती मला निकाली काढलेली आज जे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे सुद्धा नक्कीच मनोज, त्यामुळे आता विरोधक नेमकी काय भूमिका घेतील आणि याचिकाकर्ते पुढे काय पाऊल उचलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हायकोर्टाने 28 याचिका फेटाळलेल्या आहेत। मतदार यादी विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आता फेटाळल्याचं पाहायला मिळतंय। मतदार यादी विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली। आरक्षण आणि सीमांकन संदर्भातल्या याचिकांवर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे। मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण 42 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या।